अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलेला आहे। तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खेडेगावात 65 वर्षीय नराधमाने 3 वर्षाची मुलीवर अत्याचार केल्याची ताजी घटना असतानाच आज दिनांक 18 जानेवारी शनिवार रोजी पुन्हा दर्यापूर ते अकोला मार्गावरील एका खेडेगावात 13 वर्षीय नाबालिक युवकाने 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। या घटनेसंदर्भात दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्या चिमुकल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तर आरोपी नाबालिक मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने प्राप्त झालेली आहे। दर्यापूर तालुक्यात 2 दिवसातच या 2 अत्याचाराच्या घटना घडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। तर या क्रूर बुद्धीच्या नराधमांच्या विरोधात सोमवार रोजी दर्यापूर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आलेले आहे। शासनाने या नराधमांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी बंदमधून शासनाकडे करण्यात येणार आहे। तरी या बंदला मोठ्या संख्येने जनतेने पाठिंबा द्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।